नमस्कार. राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी आजही घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. तर अगदी सोपी रांगोळी आहे. बोटाच्या साहाय्याने बोटं फिरवून ही रांगोळी काढायची आहे. पटकन होणारी रांगोळी आहे. बघा, मी सुरुवातीला एक डॉट काढून घेतले सफेद रांगोळीने आणि नंतर मग बोटाच्या साहाय्याने एक आपला जास्वंदाचा फुलांचा आकार असतो ना, त्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. अगदी 4-5 फुलं मी एकत्र काढलेले आहे. त्यामुळे काय होतं, एक जो फुलांचा ताटवा असतो ना, तसा एक लूक येतो आणि खूप छान दिसते, पटकन होते आणि रोज काढण्यासाठी खूप सोपी रांगोळी आहे. अगदी भरभर काढून होते. आता मी नंतर मग त्यामध्ये थोडंसं सफेद रंग, नंतर काळीच्या साहाय्याने थोडासा आकार देऊन घेतलेला आहे. अगदी जास्वंदाच्या फुलाचा आकार असतो त्याप्रमाणे तिचं 4-5 फुलं एकत्र ठेवल्यानंतर जसं दिसतं ना, जास्वंदाची फुलं पानं एकत्र ठेवल्यानंतर जसा लूक येतो त्याप्रमाणे मी ही रांगोळी काढलेली आहे. आणि पटकन अगदी सोपी रांगोळी आहे, पटकन होते. त्यावरती पिंक कलर थोडासा टाकून घेतला, त्यामुळे कसा थोडासा रांगोळीला उठाव आलेला आहे. नंतर म्हणजे तुरे असतात ते पिवळ्या रंगाने मी ते तुरे काढून घेतलेले आहेत आणि खूप छान आहे, पटकन होणारी आहे. नंतर मग हिरवा रंगामध्ये की जसं एकत्र फुलं ठेवलेली आहेत असं एक भास होतो, त्यासाठी मी हिरव्या रंगाने पानं काढलेली आहेत. हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून घेतला, थोडं डार्क हिरवा रंग बनवून तयार करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे एक डार्क रंगामुळे काय होतं, उठाव येतो एक. नंतर मग 2 पानांमध्ये बघा लाईट आणि डार्क शेड तयार करून घेतली आणि त्याने ते भरून घेतलेलं आहे. पानं भरून घेतली आणि छान असं सुंदर असं डार्क किंवा लाईट शेड दिल्या की कसं एक रांगोळीला उठाव येत असतो आणि सुंदर दिसतात. पटकन होणारी रांगोळी आहे रोज काढण्यासाठी. दररोज आपण दरवाजासमोर रांगोळी काढली तर कसं एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं आणि एक जी वाईट ऊर्जा आहे बाहेरची किंवा जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत नाही. त्यासाठी रोज रांगोळी काढली की आणि जो एखादा समजा कोणी वाईट विचाराचा माणूस जरी आला असेल तरी आपली रांगोळी बघून त्याचं मन प्रसन्न होतं आणि त्याच्या मनातले वाईट विचार निघून जातात. त्यासाठी दररोज आपण रांगोळी काढली पाहिजे. आणि नंतर बघा, मी कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत. जे फुलं आणि पानं, फुलं आणि कळ्या, नंतर व्हाईट रंग, नंतर पिंक रंग दिल्यामुळे कसं थोडंसं रांगोळीला उठाव आलेला आहे. नंतर वरती एक तुरा काढलेला आहे, त्या तुऱ्यावरती पण एक छोटंसं फूल काढलेलं आहे. बघा, फायनल लूकसुद्धा एकदम छान आहे रांगोळीचा. आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल, माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगा. त्या सूचनांचं मी नक्की स्वागत करेल. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.